कारण 10वीचा मराठीचा पेपर आता फुटलाय। परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच फुटलेला पेपर साम टीव्हीच्या हाती लागला। ही प्रश्नपत्रिका उत्तरांसह झेरॉक्स सेंटरवर केवळ 20 रुपयात विकली गेली। याचा साम टीव्हीनं पर्दाफाश केला आणि त्यानंतर शिक्षण खात्याचं कसं धाबदण आणलं जाणून घेऊ। 10वीचा मराठीचा पेपर फुटला। परीक्षा सुरू असतानाच फुटलेला पेपर सामच्या हाती। कॉपी मुक्त अभियानाचा पहिल्याच दिवशी फज्जा। 10वी 12वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांपासून ते शिक्षण मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच कॉपी मुक्त अभियानाची वाजत गाजत घोषणा केली। मात्र ही घोषणा 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर सुरू असतानाच हवेत विरली। कारण परीक्षा सुरू झाल्यानंतर केवळ तासाभरातच मराठीचा पेपर जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये झेरॉक्स सेंटरवर आढळला आणि त्यानंतर काही क्षणात हाच फुटलेला पेपर साम टीव्हीच्या हाती लागला। त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे। आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे। पेपर हा संपलेला नाही। त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या सीएससी केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हा पेपर कसा फोडण्यात आला तेही पाहूया। जालन्याच्या बदनापूरमध्ये 10वीचा पेपर फुटला। पहिल्या 15 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर शहरातील झेरॉक्स सेंटरवरून प्रश्नपत्रिकेच्या झेरॉक्स काढल्या। प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स 20 रुपयांमध्ये विकण्यात आली। प्रश्नांच्या उत्तरांच्या झेरॉक्स प्रत परीक्षा केंद्रांवर वाटल्या। पेपर फुटल्याची बातमी सर्वात आधी साम टीव्हीनं दाखवली आणि शिक्षण खात्याचं धाबदण आणलं। संभाजीनगर बोर्डाच्या सचिवांनाही साम टीव्ही पाहूनच पेपर फुटल्याची बातमी कळल्याची कबुली त्यांनी खुद्द दिली। साम टीव्हीवर आत्ता मी ही बातमी बघितलेली आहे। जालना येथील जिल्ह्यातील बदनापूर केंद्रावरील, तर त्या अनुषंगाने आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी, संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तात्काळ अहवाल मागितलेला आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती बोर्डाच्या नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल। चौकशी आल्यानंतर यावरती वरिष्ठांकडे हे सर्व अहवाल पाठविण्यात येईल। त्यानंतर साम टीव्हीनं थेट पुणे बोर्डाच्या अध्यक्षांचं केबिन गाठलं आणि त्या ठिकाणी बोर्डाचे सचिव वासुदेव कुलाड यांना गाठलं आणि त्यांनीही सामच्या माध्यमातून बातमी कळल्याचं सांगितलं आणि याबाबत चौकशी करणार असल्याचंही सांगितलं। आता जस्ट टीव्हीच्या बातमीनुसार आम्हाला कळते मांठा तालुक्यामध्ये तळणी या ठिकाणी आणि बदनापूर तालुक्यामध्ये अशी घटनाकडे दिसून येते। आम्ही विभागाकडून माहिती घेतोय, जे संबंधित कोण दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। सुरुवातीलाच बोर्डाचे अध्यक्ष आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फुटलेला पेपर आणि विद्यार्थ्यांना दिलेला पेपर हे वेगवेगळे असल्याचा दावा केला। मात्र साम टीव्ही आपल्या बातमीवर ठाम होतं। सामनं फुटलेली प्रश्नपत्रिका आणि पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून मिळवलेल्या प्रश्नपत्रिकेची तपासणी केली असता दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये साम्य असल्याचं आढळून आलं। साम टीव्हीच्या प्रतिनिधीने जी सीएससी केंद्रावरती खरेदी केलेली होती ती ही प्रश्नपत्रिका आणि आपण जर पाहू शकत असाल तर दोन्हीमध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते सारखेच आहे। आता हा काव्य सौंदर्य नावाचा प्रश्न आहे। माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं आणि याचंच उत्तर देखील ह्या सीएससी केंद्राच्या झेरॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। विशेष म्हणजे वेगानं सूत्र हलवत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं। बदनापूर येथे पेपर फुटीबाबत जी वृत्तपत्रांमध्ये जी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी होती तर त्या बाबतीत विभागीय बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे चौकशी करत आहे आणि त्यामध्ये सीएससी काही केंद्र आहेत, त्यामध्ये बाबतीत शिक्षणाधिकारी, माध्यमिक, पोलीस हे तपासणी करून त्याची पडताळणी देखील चालू आहे। प्रकरणामध्ये विभागीय बोर्ड आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल। विशेष म्हणजे हे केवळ जालना जिल्ह्यातलंच झालं असं नव्हे,
तर यवतमाळ जिल्ह्यातही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशा प्रकारांमुळे वर्षभर मेहनत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय तर होणार नाही ना, हा महत्वाचा सवाल आहे. मात्र पहिल्याच दिवशी फुटलेल्या पेपरमुळे बोर्डाच्या परीक्षेची लखतर वेशीला टांगली गेली. त्यामुळे आता पुढील पेपरबाबत बोर्ड आणि जिल्हा प्रशासन तसंच पोलीस काय पावलं उचलणार आणि दोषींवर किती कडक कारवाई करणार याकडेही लक्ष लागलंय. जालन्याहून अक्षय शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.